सो नमस्कार, मी मेहुल बालेराव. बिग बॉस मराठी या महाचर्चेत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. रेवाचं जेव्हा एलिमिनेशन झालं, तेव्हा तन्वी तिला एक फायनल लास्टला जे तिला पोयम जे ती तन्वी जे तिला बोलली, सो त्या पोयम मध्ये खूप लोक असे बोलले की ते टॉन्ट होतं विशाल आणि अनुश्रीसाठी. सो तुम्हाला ह्यावरती काय वाटतं? ठीक आहे, तेजन दादा तुम्ही आता बोला. आयुष्यामध्ये एक कॅरेक्टर चांगलं मस्त केलेलं, अकबर बिरबलमध्ये बिरबलचं काम. तो कॅरेक्टर घेऊन तो आतापर्यंत आला आणि त्याला असं वाटतं की त्या कॅरेक्टरमध्ये तो अजून पण तो बिरबलचं काम Right. करतोय आणि तो मास्टर माइंड आहे. सिच्युएशन अशी आहे ना की तो बिरबल असता, समजा तो मास्टर माइंड असता, तर आता टॉप 5 मध्ये 3 लोक टोळीमधले आहेत. काट्यामधला एक निघून गेलेला कॅरेक्टर आहे. तो जे काट्यामधली जी माणसं होती त्याच्या हिशोबाने जो काटा 1 काटा 2 झाला. काटा 1 मध्ये होता राकेश आणि दुसरा होता रुचिता. तो काटा गेला, जे त्यांनी नवीन काटा बनवला, जो कोण तो हा आलेला एक टोळी मला नाही, तो बैलबुद्धी कोण होता तो दादा तुला टोळी म्हणायचं का? दादा तुला नाही, टोळी नाही, मला टोळी म्हणायचं, सॉरी टोळी. कारण का मग टोळी आणि काटा मला नाही ह्याच्यामध्ये फरक पडत नाही. कारण का मेन जी टोळी बनवलेली आहे टोळी 1 मध्ये जी रुचिता आणि नंतर राकेश होता ते सगळं ते निघून गेले. त्याच्यानंतर मग तो बैलबुद्धी आलेला, ज्याला मुलींचा कसा हात लावायचा ते कळत नव्हतं, ज्याने जसं त्यांनी तन्वीला त्या टास्क मध्ये फरफटवलेलं. तर त्याच्या बायकोला किंवा त्याच्या आई बहिणीला जर कोणी असं फरफटवलं असं तर त्यांनी काय रिॲक्शन केली असेल हे त्याला स्वतःला विचार करायला पाहिजे होती. तर जी ती माणसं सगळी आलेली ती सगळी निघून गेली. तो हा नक्की मास्टरमाइंड आहे कुठल्या लेवलचा, हा त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे. कारण का फक्त हा जो गेला आहे आता बिग टॉप 5 मध्ये, दॅट इज ओनली बिकॉज लास्टला कोणीच नव्हतं उरलेलं. सो ह्याने हा नक्की पहिला प्रश्न विचारला पाहिजे की हा मास्टरमाइंड स्वतःसाठी होता की हा मास्टरमाइंड त्याच्या ग्रुपसाठी होता. हा अख्ख्या बिग बॉस जर मास्टरमाइंड असेल तर हा अख्ख्या बिग बॉस मध्ये काहीही बोलताना दिसला नाहीये. हा समजा आता अजून एक प्रश्न विचारूया, ह्याचं काय म्हणणं, तन्वी जास्त बोलते, तन्वी चांगला कॅरेक्टर प्ले करते, पहिले 5 दिवस गोड बोलायचं, नंतर 4 दिवस भांडायचं, मग त्याला नक्की प्रूफ काय करायचं? इज इट कॉम्प्लिमेंटिंग तन्वी की तन्वी इज अ व्हेरी गुड ऍक्टर अँड शी डिझर्व्स टू बी ॲट अ व्हेरी टॉप लेवल इन द इंडस्ट्री, और इज ही सेइंग दॅट ह्याला काहीच ऍक्टिंग येत नाहीये आणि हा इंडस्ट्रीमध्ये नाही डिझर्व करत राहिला कारण त्याला ऍक्टिंग नाही येते. सो हे प्रश्न त्याने पहिले स्वतःला विचारला पाहिजे आणि त्याचे जे फॅन्स आहेत त्यांनी त्याला ते आन्सर केलं पाहिजे. कारण का हे खूप फनी आहे इन अ वे की नक्की हा कॉम्प्लिमेंट करतोय की स्वतःची इज्जत काढतोय. त्याच्यानंतर आली ही अनुश्री इज व्हेरी डिप्लोमॅटिक, व्हेरी फनी कॅरेक्टर, बट शी यूज एव्हरी सिच्युएशन इन अ लाईफ ऍट अ पॉइंट जेव्हा तिला खरंच रडायचं असतं. तिला रडता येत नाही कारण का तिला फक्त मी रडताना 3 गोष्टींवरती बघितलंय. जेव्हा तिला भांडी घासायची असतात, ती मला येऊन नंतर ती येऊन काय बोलते, मला घरातून काही शिकवून नाही पाठवलंय, पण मग जे इथे येऊन करते सगळ्यात पहिलं तिने केलं चोरी. मग तिला घरातून चोरी करायला पाठवलेलं आणि नंतर म्हणते की मला शिकवलं मी ते करणार. मग तुला काय शिकवलं नक्की? तू काय शिकवलंस? भांडायला शिकवलंय, घरात चोरी करायला शिकवलंय, घरात जे लक्झरी राशन येतं ते चोरून खायला शिकवलंय, लोकांच्या पाठीमागे जाऊन बोलणं शिकवलंय. सो नक्की ती काय प्रूव्ह करते की तिला काय शिकवलंय घरच्यांनी? सो हे जे क्वेश्चन्स आहेत हे तिचे फॅन्स बघतायत नाही बघतायत, किंवा फक्त ती मुलगी आहे किंवा तो फक्त बॉडी बिल्डर आहे, 6 पॅक ॲप आहे, चला आपण याला सपोर्ट करूया. सो ह्या गोष्टीसाठी जर त्यांना ते सपोर्ट करतायत देन ऑल द बेस्ट टू द फॅन्स. आणि नक्की ते काय प्रूव्ह करतात हे नक्की कळत नाहीये. आला दुसरा टास्क मारामारीचा. तर एक माणूस पहिल्या 5 दिवसामध्ये एका मुलीला बॉडी शेम करतो, एका मुलीच्या बॉडी बद्दल बोलतो, आणि हे मला बोलायचं नाहीये कारण का हे सगळ्यांनी बघितलंय जे त्यांनी तन्वीच्या बॉडीबद्दल काय कॉमेंट्स पास केलेत. तो तन्वीचं वय काढतो. अरे तुला करायचं काय? तन्वीने येऊन तुला विचारलंय का की माझं वय किती आहे? की तन्वी मला त्याच्याबद्दल काही कॉन्ट्रोवर्सी करायची गरज आहे? त्याच्यानंतर मग तो माणूस येतो आणि म्हणतो की माझ्या करिअर बद्दल जायचं नाही. मग तू दुसऱ्यांच्या करिअर बद्दल का जातोस? तू दुसऱ्यांच्या बोलतोस की अरे शी इज अ व्हेरी गुड ऍक्टर, तू त्यांच्या करिअर बद्दल बोलतोस का? सो नक्की ह्याच्याबद्दल बोलायचं काय नाही बोलायचं ह्याच्याकडे स्वतःचा एनडीए साईन करून घेतला पाहिजे. सो हा नक्की काय पोर्ट्रे करतो स्वतःबद्दल की ही इज अ व्हेरी गुड मास्टरमाइंड अँड ॲट दी एंड देन ही इज कमिंग अँड डुईंग नथिंग अँड देन एव्हरीवन हिज फॉलोअर्स आर सेइंग दॅट ओ मी मास्टरमाइंड आहे. सो हे नक्की त्याने एक विचारलं पाहिजे काय आहे काय नाहीये, आणि त्याच्यात एवढा मोठा मास्टरमाइंड असेल तर त्याची ग्रुप आहे कुठे.